विशाल भैया, आपल्या या बागेचं मोहर निघल्यापासून पाण्याचं नियोजन काय होतं? मोहर निघाल्यापासून मोहर निघाल्यावर एक दिवसाड 40 मिनिट सोडत होतो. हा. परत जसं सेटिंग होईल तसं पाणी वाढत आता 100 ग्रॅमचा आंबा झालाय. 100 ग्रॅमचा आंबा झालाय तर एक दिवसात 3 तास पाणी देतोय मी. बर. आता बरेच मार्केटमध्ये काही MSC असतील, काही BSc ॲग्रीवाले असतील किंवा बरेच मार्केटमध्ये अचानक तयार झालेले तज्ज्ञ आहेत, खत औषध विक्रेते असतील, तर ते म्हणतात की आंब्याला मोहर निघल्यापासून ते हार्वेस्टिंग होईपर्यंत किंवा 100 ग्राम 200 ग्रामची साईज होईपर्यंत पाणीच लागत नाही. नाही, हे अत्यंत चुकीचं आहे. हा. आंब्याला पाणी नाही दिलं तर आंबा सेटिंग कसं होणार? हा, आणि त्यांचे व्हिडिओ पण बघितल्यानंतर एका झाडाला 2 किंवा 4च फळं दिसतात 100 ग्रामची. आणि त्यावेळेला व्हिडिओ बनवायचा मुद्दा एकच आहे की पाण्याचं नियोजन कसं असावं. एक तुम्ही शेतकरी म्हणून थोडंसं आपल्या प्रेक्षक मित्रांना सांगा की तुम्ही आठवड्यातून किती पाणी देता किंवा एक दिवसात किती देता? सध्या आता 3 तास पाणी देतोय. हा. जेव्हा मोहर निघालतो त्या टायमाला एक दिवसाड 20 मिनिट 40. हा. आता आपण एकच झाड दाखवत नाही सेटिंगचं, तर इकडे जर आला तुम्ही तर इकडे या, तर इथं सुद्धा बघा तुम्ही तेवढ्याच प्रकारचं आपल्याला बागेमध्ये सेटिंग झालेलं आहे की तेवढ्याच एका झाडावरती मोहर निघलाय किंवा सेटिंग झालंय किंवा तो व्हिडिओ बनवतोय असं नाहीये. तर चांगल्या पाण्याचं व्यवस्थापन अत्यंत गरजेचं आहे, कारण की आंब्याची शेती ही 80% पाणी व्यवस्थापनावर आहे. तर बरेच शास्त्रज्ञ असतील, तज्ज्ञ असतील, त्या कोकणातली प्रॅक्टिस आपल्याकडे फॉलो करतात आणि ती कोकणातल्या क्लायमेटचं किंवा कोकणातल्या वातावरणाचं आपल्या प्रॅक्टिसमध्ये कुठलाही काही फरक नाही आहे. तर शेतकऱ्यांनी काळजीपूर्वक मार्गदर्शकाचा अभ्यास असेल किंवा इतर शेतकऱ्यांचा अभ्यास असेलच त्या विषयावरच पाणी व्यवस्थापनाचं काम करावं. अधिक माहितीसाठी आपल्या चॅनलला फॉलो करा.